ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 127, अध्याय 6, आत्मसंयमयोग। श्री गणेशाय नमः। एकत्वम अस्थितः यः सर्वभूतस्थितं मां भजति सः योगी सर्वथा वर्तमानः अपि मयि वर्तते। माझे एकत्व पूर्णतः जाणून व आत्मसात करून जो योगी सर्व भूतांच्या ठाई असलेल्या मज सच्चिदानंद परमेश्वराची भक्ती करतो, तो योगी वर्तमानात देह नाम रूप यांनी युक्त असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्याच ठाई होत असतात। जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी, देखिला जैसा पटी तंतु एकू। का स्वरूपे तरी बहुते आहाती, परी तैसी सोनी बहुवे न होती, ऐसी ऐक्य चळाची स्थिती केली जाणे। ना तरी वृक्षांची पाने जेतुली, तेतुली रोपे नाही लाविली, ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया। तो पंचात्मकी सापडे मग तरी मग सांग पा कैसेनी आडे, जो प्रतीतीचेनी पाडे मजसी तुके। माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचेनी अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला। आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे, ऐसे बोलावरी होय ते करू येका ये काही। हे किरीटी, पटी म्हणजे वस्त्रात ज्याप्रमाणे केवळ एक तंतूच पाहतात, त्याप्रमाणे ज्याने ऐक्याच्या दृष्टीने सर्वत्र मलाच अवलोकन केले आहे, किंवा अलंकारांचे स्वरूप जरी विविध प्रकारचे असले तरी सोने अनेक प्रकारचे नसून एकाच प्रकारचे असते, अशी ज्याने ऐक्यरूप पर्वताची आढळ स्थिती बनवली आहे। नाहीतर ज्याप्रमाणे वृक्षाची जितकी पाने असतात तितकी रोपे लावावी लागत नाहीत, अशा अद्वैत व सम्यक ज्ञानाच्या प्रकाशाने ज्याच्या अज्ञानाची रात्र उजळली आहे, तो जरी पंचभूतात्मक शरीरात सापडला तरी त्याला माझ्या स्वरूपी प्राप्त होण्यास काय अडथळा येईल सांग बरे। जो प्रतीतीच्या म्हणजे स्वानुभवाच्या पाडे म्हणजे योगाने माझ्याशी ऐक्य पावला, त्याला त्याच्या अनुभवाने माझे आघवे म्हणजे सगळे व्यापकपण प्राप्त झाले होय। मग तो स्वभावतः सर्वव्यापक झाला असे शब्दसह म्हटले नाही तरी तो सर्वव्यापक होतोच होतो। आता जरी त्याने शरीर धारण केले आहे तरी तो शरीराचा नसतो अशी त्याची ही स्थिती बोलून दाखवण्याजोगी नाही। मग तिचे वर्णन कसे करता येईल? हे अर्जुन, यहा सर्वत्र आत्मौपम्यान सुखम वा यदि वा दुःखम समम पश्यति सहा परमहा योगी मतः। हे अर्जुना, जो सर्वत्र सर्व भूतांमध्ये समभावाने आत्म्याला पाहतो व सुख किंवा दुःख यांना देखील समभावाने सामोरा जातो, तो योगी सर्वश्रेष्ठ अशा परमपदाला प्राप्त झाला आहे अशी मान्यता आहे। म्हणून असो ते विशेषे आपण पेया सारिखे, जो चराचर देखे अखंडित। सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे, दोन्ही ऐसी मनोधर्मे नेणेची जो। हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व, ते मानी जैसे अवयव आपुले होती। हे एकैक काय सांगावे, जया त्रैलोक्यची आघवे मी ऐसे स्वभावे बोधा आले। तया ही देह एकू कीर आधी, लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती, परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा। म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे, ऐसे साम्यची एक उपासीजे पांडवा का। हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी, जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही। म्हणून त्या योगाच्या परमस्थितीचे विशेषत्वाने वर्णन करणे आता असो। जो तत्ववेत्ता समस्त चराचर विश्व सदोतीत आपल्यासारखे म्हणजे आत्ममय आहे असे पाहतो,
जो सुखदुःखादी विकार व भोग किंवा शुभ अशुभ कर्मे अशा द्वंद्वांना मनामध्ये थारा देत नाही आणि समविषम भाव अथवा जगात जे काही आणखी विचित्र असे आहे ते सर्व आपले अवयव आहेत, म्हणजे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत असे मानतो, हे एक एक असे किती म्हणून सांगावे. ज्याला हे समस्त त्रैलोक्य म्हणजे मी आत्मा आहे असा बोध स्वभावताच झाला आहे, त्याला एकच देह आहे खरा, आणि तो लौकिकात म्हणजे भौतिक जगात सुखदुःखे भोगतो असे लोक म्हणतात. परंतु आमचा अनुभव असा आहे की तो साक्षात परब्रह्मच आहे. म्हणून हे पांडवा, ज्याच्या योगाने आपल्याच ठाई विश्व पाहता येईल आणि आपणच हे समस्त विश्व होऊन जाऊ, अशा सम्यक दृष्टीची तू उपासना कर. आम्ही ह्याच कारणास्तव तू ते म्हणजे तुला अनेक प्रसंगी हेच सांगत आलो आहोत, कारण सम्यक दृष्टीसारखा ह्या जगात दुसरा अलभ्य लाभ नाही. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.